पवई IIT मध्ये हेरगिरीचा प्रकार उघड झालाय। एका अज्ञात व्यक्तीकडून पवई IIT मध्ये 14 दिवस बेकायदेशीर वास्तव केल्याचा प्रकार समोर आलाय। बिलाल अहमद फैयाज अहमद तेली असे या तरुणाचं नाव आहे आणि तो कर्नाटकातील मंगरूळ या ठिकाणी रहिवासी असल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय आणि त्याला अटक देखील केली आहे। या तरुणाची NIA आणि IBच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे। मुंबईच्या पवई IIT मध्ये एक तरुण तब्बल 14 दिवस वास्तव्य करत होता। मात्र इथे इकडल्या प्रोफेसरला जेव्हा त्याच्या ID कार्ड विचारले तेव्हा त्याला संपूर्ण प्रकरण आहे ते समोर आलेलं आहे। अखेर 14 दिवसांनी पोलिसांनी या बिलाल अहमद तेलीला पकडले। मात्र आता पवई पोलिसांना स्वाधीन केलेले आहे। मात्र आता पाहायला गेलं तर आता पवईच्या पोलिसांसोबत क्राईम ब्रांच असेल किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असेल ते देखील याचा आता तपास करत आहे। खरं तर हा तरुण नेमका इतका दिवस पवईमध्ये वास्तव्य करण्याचा त्याचा उद्देश नक्की काय होता हे आता नक्की चौकशी दरम्यान समोर येणार आहे। मात्र आता पाहायला गेलं तर तरुण सध्या पवई पोलीस असेल किंवा क्राईम ब्रांच असेल किंवा NIA असेल हे आता सध्या चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मग राणे सामदेवी, मुंबई।